नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आबा पुन्हा मंदिरात गेलेले आहेत. तो जो नारळ होता तो आणि तो धागा दिलेला तो घेऊन. परंतु आता प्रेक्षकांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो नारळ पुरून उपयोग काय होणार आहे, कारण अमावस्येच्या रात्री जाऊन तो नारळ पुरायचा होता. पण खरंच उपयोग होणार आहे, कारण आबांना जो खरा नारळ होता तो मिळालेला आहे. रोहिणीने जो नारळ फेकून दिलेला असतो तो नारळ आता आबांना मिळालेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की काय घडणार आहे ते आपण पाहणार आहोत. मग मंदिरात जाऊन तो नारळ पुरलेला आहे. आबा चांदेकरांच्या घरासाठी, आपल्या सुखी कुटुंबासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान द्यायला सुद्धा तयार झालेले आहेत. आबा तयार आहेत की मी माझा श्वास सोडतो, माझा जीव देतो, पण माझ्या कुटुंबावरती आलेलं हे जे संकट आहे ते संकट दूर झालं पाहिजे, असं आबा तिथे बोलत आहेत. पण अद्वैतही तिथं पोहोचलेला आहे. अद्वैतला जेव्हा समजतं की आबा घरी नाही आहेत, तेव्हा अद्वैतसुद्धा आबांचा शोध घेत तिकडं पोहोचलेला आहे. हे आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर अद्वैत आबांसाठी धावत गेलेला आहे. तर अनामिकाचा जो मूर्खपणा आहे तो जरा जास्तच वाढत चाललेला आहे आणि अनामिकाची आता हकालपट्टी झालेली आहे. आणि अनामिका कारण नसताना हा जो कांगावा करत आहे, कारण तिने स्वतःच हा राडा केलेला आहे आणि तिला स्वतःलाच आता वाटत आहे की आपल्या बाबतीत हे काय झालेलं आहे, त्याच्या आपल्यावर अन्याय झालेला आहे, असं म्हणत अनामिकाही घराच्या बाहेर पडत आहे. कारण अनामिकाची चूक आहे हे तिला माहिती आहे आणि तरीसुद्धा तिची ही नाटकं चाललेली आहेत. तर अनामिका घराच्या बाहेर पडते आणि त्याचबरोबर आबांचं टेन्शन वाढतंय. खरं तर आबांना असं वाटतंय की नाही, असं व्हायला नको आहे, कारण या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या थोड्याशा विचार केल्या पाहिजे. जर बोललं तर प्रश्न मिटतील असं आबांना वाटत आहे. पण अनामिकांना ते प्रश्न मिटवायचेच नाहीत, कारण तिला फक्त आणि फक्त सोहमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे अद्वैत आणि त्याचबरोबर सगळं कुटुंब, चांदेकर कुटुंब आणि त्यासोबतच इकडे कलाचे आई बाबा सगळेजण कलाच्या घरी आलेले असतात. तेव्हा मात्र सगळ्यांना प्रश्न पडतो, जेव्हा घराचा दरवाजा उघडला जातो आणि समोर जे दिसतं ते पाहून सगळेजण अगदी हादरतात. कळायचं बंद होतं, कारण समोरचं दृश्य इतकं भयानक असतं. आता प्रश्न पडला असेल की काय झालेलं आहे, नक्की कशाबद्दल बोलत आहे. तर आपण कालच्या भागात पाहिलेलं होतं की सोहम हा भांगेच्या नशेत आलेला आहे. तो अनामिकाच्या त्या मित्राने त्याला आणून तिथं सोडलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की जा तू आज जा, असं म्हणत त्याला सांगितलेलं असतं तुला काजलला भेटायचं आहे ना, मग तू बिनधास्तपणे काजलकडे जा, अशा पद्धतीने गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि त्यामुळं तो आता काजलकडे आलेला असतो. आणि मग काजल ही बिचारी, तिला माहीतच नाही आहे सोहम पॅनिक झाला आहे, तो रडत आहे, तो म्हणत आहे की मला तुझी गरज आहे, असं हे बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता अनामिका त्याचबरोबर घरातली सगळे हे सगळं पाहतात. तेव्हा मात्र जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण सोहम आणि काजल या दोघांनाही एकमेकांच्या मिठीत पाहिलेलं असतं. संगीता तर इतकी हादरलेली असते, संगीताने त्या क्षणी कान फाडायला सुरुवात केलेली असते. अशा पद्धतीने कानफाड फोडत असते की काजलला कळायचं बंद होतं. अशी कानाखाली ठेवून देते की काजल डायरेक्टली उलटी पालटी होऊन सोफ्यावरती पडलेली असते. जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे त्या क्षणी इकडे काजल आणि त्याचबरोबर सोहम, आता रजनीला सुद्धा राग आलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि इकडे आता लगेचच बोलते ती म्हणजे रोहिणी अनामिकाला म्हणते, अगं हा तर बॉम्ब पडलेला आहे, म्हणजे ही आग पेटलेली आहे, तर याचा वणवा कसा करायचा ते बघ, याचा वणवा पेटला पाहिजे, असं तिचं बोलणं आहे. आणि आता वणवा पेटवण्याची तयारी ह्या मूर्ख 2 बायका करत आहेत, कारण त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की घर उद्ध्वस्त करायचं. आणि अनामिकाचं काय कांड आहे हे रोहिणीला चांगलंच माहिती आहे आणि म्हणून तर रोहिणी तिला म्हणत असते की आता वणवा कसा पेटला पाहिजे ते बघून घे, असं त्यांचं बोलणं चालू आहे. तर इकडे रजनी पुढे गेलेली असते. रजनी म्हणत असते की बाद झालं,
हे सगळं जे काही चाललेलं आहे ना, मला कळत नाही आहे सोहम. या पद्धतीने गोष्टी घडत असतात. सोहम मात्र भयानक आधी तो नशेत असतो, त्याला कळतच नसतं, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याबद्दल त्याला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा संगीताने मारलेलं असतं. आता रजनी पण सोहमला मार मार मारत असते. त्या बिचाऱ्या दोघांना काहीच माहिती नाही आहे. काजलला थोडंसं समजत आहे, पण सोहमचा तर काहीच दोष नाही आहे, कारण सोहमला कळतच नाही आहे की तो काय करतोय, काय करून बसलेला आहे. या कोणत्याच गोष्टीची जाणीव नाही आहे. आणि इकडे कलाच्या बाबांची अवस्थासुद्धा खूप बिकट झालेली आहे. त्यांनाही खूप वाईट वाटत आहे. आणि आता इकडे रजनी त्याचबरोबर संगीता विचारत असतात की हे जे काय झालं एवढंच आहे का, याच्यापेक्षा अजून पुढं गेलेलं आहे, असं म्हणत दोघीही बोलत असतात. आणि संगीता म्हणते, बोल बोल काजल, बोल, काय केलेस नक्की? अगं तो माणूस कोण आहे, लग्न झालंय त्याचं तुला माहिती आहे ना, हे सगळं काय होऊन बसलंय? आता रजनीसुद्धा तसेच प्रश्न विचारत आहे. आणि रजनीच्या त्या प्रश्नांची उत्तरं देणं आता काजललाही कळतच नाही आहे की काय घडतंय. आता काजल मात्र पाहतच राहते. आणि त्यासोबतच गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की काजल आणि सोहम या दोघांचंही मुस्काट फोडलेलं असतं. अनामिका इकडे रडायला लागलेली असते. अनामिका म्हणत असते की जे काय घडत आहे ते मात्र आता मी सहन करू शकत नाही, हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पुढे गेलेलं आहे, असं ती सांगत असते. आणि त्याच वेळेस इकडे आता लगेचच रोहिणी बोलायला सुरुवात करते. रोहिणी म्हणत असते की कसं कसं करणार आहे हे सगळं, कारण रोहिणीच्या डोक्यात एकच सुरू आहे की बोला डॅड, काय शिक्षा देणार आहात सोहमला आता, कारण तिचा मुलगा त्या परिस्थितीत होता तेव्हा त्याच्यावरती काय झालेलं आहे, त्याने चांदेकरांच्या घरावरती काय संकट आणलेलं आहे, अद्वैतच्या बाबतीत काय चुकीचं वागलेलं आहे, ह्या गोष्टी तिला आठवत नाही आहे. तिला फक्त एवढंच माहिती आहे की तुम्ही माझ्या सोहमला शिक्षा दिलेली होती, आता बोला आबा, याला काय शिक्षा देणार आहात, असं म्हणत तिने बोलणं सुरू केलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात, कारण तिला जराही वाटलेलं नसतं की या सगळ्यामुळे काय होणार आहे, आत्ताची परिस्थिती काय आहे, ही कोणतीच गोष्ट तिच्या लक्षात आलेली नसते. आणि तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की नाही, काहीही झालं तरीही आपण आता शांत राहायचं नाही आणि तोंडमध्ये खुपसायचंच आहे, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रजनी आता सोहमला बोलत असते की तू या स्तराला जाशील असं मला वाटलं नव्हतं. इकडे बिचारी संगीता रडत आहे. तिला वाईट वाटत आहे की आपल्या मुलीनं हे काय करून ठेवलेलं आहे, आपल्या मुलीने अशा पद्धतीने वागायला नको होतं, एवढंच तिच्या डोक्यात असतं. तिला मात्र बिचारीला खूप वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र जेव्हा झालेल्या असतात तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप सहन केलेलं आहे पण आता नाही, असं म्हणत कानफाडतच आता त्याला घेऊन चाललेली असते. त्याला म्हणत असते की चल चल, आत्ताच्या आत्ता चल इथून तू. आणि असं म्हणत त्या दोघांचेही तिथे थोबाड फोडलेला आहे, त्या दोघांनाही घेऊन चाललेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र खूप भयानक अशा आहेत. काजल रडत असते, तोंड उघडून बोलतच नाहीये. इतर वेळी काजल जी तोंड उघडून भर बोलत असते, तिला ऐनवेळी काय होतं ना तेच मला कळत नाहीये, कारण रडायची काहीच गरज नाहीये, जे घडलेलं आहे ते सांगायचं. सोहम कोणत्या अवस्थेत आलेला होता, सोहमच्या बाबतीत काय झालेलं होतं, हे सगळं तिने बोललं पाहिजे ना. जर तिनं बोललीच नाही तर कळणार आहे कसं सगळ्यांना. आणि ते मात्र सगळ्यांच्या समोर दोघांनाही मार खावा लागत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे आता अद्वैत तिथे असतो. संगीता स्वतःला त्रास करून घेत असते. संगीता म्हणत असते की बाद झालं, या मुलीने ना कुठं तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही, असं संगीता म्हणत असते. आणि तेव्हा मात्र संगीता ऐकायलाच तयार नसते. संगीताचं फक्त एकच चाललेलं असतं की नाही, मला ना कळतच नाही आहे. अद्वैत म्हणतो की हे बघा, आत्ता मला ना घरी जाणं गरजेचं आहे, मला तिथे जाऊन खरेची तब्येत बघायची. आबा आणि आता हे सोहमचं जे काही झालेलं आहे ना ते सगळं मला माहिती आहे. आत्ता मला घरी जाऊन ह्या सगळ्या परिस्थिती इथून हँडल केलं पाहिजे, असं तो संगीताला सांगत आहे. आणि संगीताला म्हणत असतो की खरे माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही मिसेस खरे, मला जाऊन घरी हे केलं पाहिजे, मी तुम्हाला सांगतोय ना, असं म्हणत अद्वैत बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे संगीता आणि त्याचबरोबर कलाचे बाबा दोघंही पाहत असतात, कारण त्या दोघांनाही माहिती आहे की नक्कीच काहीतरी असं घडलेलं आहे.
आणि इकडे संगीता खूप रडत असते. अद्वैत सुद्धा आता घरची परिस्थिती सांभाळण्यासाठी गेलेला असतो, कारण अद्वैतला माहिती आहे की आता इथेही या दोघांना गरज होती. ही गोष्टही माहिती असली तरीही आत्ता सध्याच्या घडीला तिथे जाणंही तेवढंच गरजेचं आहे आणि म्हणूनच अद्वैत घरी गेलेला असतो. संगीता मात्र खूप रडत असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला कळतच नसते की करायचं काय. आणि इकडे घरी आल्यानंतर अनामिकाचा हा रडून जो गोंधळ चालू आहे तो चालूच असतो, कारण नाटकं तर केली पाहिजेत ना. तिने नाटकं नाही करायची तर घरामध्ये कोण नाटकं करणार आहे. तिचा हा गोंधळ तमाशा सगळं सुरूच आहे. तिला मात्र वाटत आहे की आपण अशा पद्धतीने जर वागलो तर गोष्टी आपल्या मनासारख्या होतील, एवढं तिच्या डोक्यात सुरू आहे. तेव्हा रजनी म्हणत असते की लाज वाटते का रे तुला, आता तरी माफी माग त्या मुलीची, कळतंय का तुला, असं म्हणत रजनी बिचाऱ्या सोहमला बोलत असते. तो शुद्धीतच नसतो. तेव्हा सगळेजण त्याला म्हणतात की काय चाललंय हे सगळं, कारण तू तर औषध आणायला गेला होता, मग हे सगळं काय आहे, औषधं कुठं आहेत, असं म्हणत त्याला विचारत आहे. आणि तू एवढा दारूच्या आहारी जाशील असं कळलं नव्हतं, सरळ सुद्धा त्याला बोलत असते. पण मागच्या वेळेस जो प्रश्न विचारलेला होता सोहमने की घरातल्यांना, त्याच्या आईला, त्याच्या काकीला, मला एक प्रश्न सांगा, मला उत्तर सांगा की मी आधी असा होतो का, आत्ताच का असं घडतंय. आणि तो प्रश्न खरंच आत्ता ह्या सगळ्यांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे की असं काय झालं असेल. सकाळी तर अद्वैत बरोबर तो एवढं चांगलं बोलला होता आणि अचानक अशी दारू प्यावी का वाटली असेल त्याला, नक्की काय घडलं असेल, याच्या मागं कोणतरी आहे असा संशय का कोणाच्या मनात येत नाहीये. सगळेजण सोहमला दोष देऊन रिकामे होत आहेत. सगळ्यांना असं वाटतंय की सोहम चुकतोय, पण काय घडतंय या गोष्टीचा अंदाज कधी घेतला जातोय का, आपल्याच मुलावरती अविश्वास का दाखवला जातोय बाहेरच्यांकडून. मान्य आहे मला, जे दिसतं तसं नसतं हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, पण प्रत्येक वेळेस सोहमवरतीच अन्याय करणं, सोहमवरतीच या पद्धतीने बोलणं, ह्या गोष्टी मात्र मला पटत नाही आहेत. तुम्हाला काय वाटतं, कारण इकडे सगळेजण सोहमला दोष देत आहेत, सगळेजण सोहमला जाब विचारत आहेत आणि ऑब्व्हियसली विचारणार, कारण आता सोहम ज्या परिस्थितीमध्ये पकडला गेलेला आहे त्या परिस्थितीमध्ये जाब तर त्यालाच विचारला जाणार आहे, कारण उत्तर दुसरं कोण देणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे, कारण त्याच्याकडनं चूक झालेली आहे आणि त्या चुकीची शिक्षा बिचाऱ्या सोहमला भोगावी लागत आहे. अनामिका म्हणत असते की बाद झालं, आता मी नाही सहन करणार. रजनी तर ढसाढसा रडत असते. तिला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय आणि या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, या गोष्टीच तिच्या लक्षात येत नसतात. तेव्हा सरोज म्हणते की का रे सोहम, असं का वागतोस तू, काय अर्थ आहे या सगळ्याला, अरे बायको आहे घरात तुझी, मग का असं सगळं बोलणं चाललेलं आहे. आणि सगळ्यांच्या समोर हे बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात, कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम आता सोहमच्या संसारावर होत आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे. त्यामुळं सगळेजण बोलत असतात. परंतु इकडे अनामिका म्हणत असते की बास. रजनी म्हणते की माफी माग तिची हात जोडून, आत्ताच्या आत्ता तिची माफी माग, असं रजनी त्याला सांगत असते. तेव्हा मात्र सोहम आता माफी मागण्यासाठी पुढे जातो. सोहम माफी मागायला पुढे गेलेला असतो. त्याला हात जोडायला सुद्धा तिथे ताकद नसते, भान राहिलेलं नसतं. तो मात्र हात जोडण्यासाठी पुढे जातो. अनामिका असं म्हणत तो गेलेला असतो. परंतु अनामिकाच्या अंगात काही कमी असते का सांगा बरं. अनामिका कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. अनामिका माफी मागायला गेलेल्या सोहमच्या खानदेशी कानाखाली वळते आणि त्याला म्हणते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप सहन केलेलं आहे मी तुझं, यापुढं अजिबात ऐकून घेणार नाही, कारण तू जे काय वागलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. ही गोष्ट मी कधी ॲक्सेप्टच करू शकत नाही आहे की तू माझ्याशी अशा पद्धतीने वागशील, असं अनामिका बोलत असते. आणि त्याच वेळेस अनामिका पुन्हा सोहमच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की ही तुझी लायकी आहे, कारण तू ज्या पद्धतीने वागलेला आहेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं म्हणत तिने अनामिकाने सोहमला लायकी दाखवलेली असते आणि कानाखाली वडलेली असते. सगळेजण पाहत असतात. बिचाऱ्या सोहमचा काहीही दोष नसतो, पण तरीही आज त्याला सहन करावं लागत असतं. त्याच्याच कोल्ड्रिंक्समध्ये भांग्याची गोळी टाकली गेलेली, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि तरीही त्या बिचाऱ्यावरतीच हा अन्याय होत असतो. आता अनामिका पुन्हा तिचा तमाशा सुरू करते. मी नाही राहणार आहे या घरात, मी जाणार आहे हे घर सोडून, मी नाही राहू शकत या माणसासोबत, असं म्हणत आता तिने हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. बाहेर असलेल्या नैना आणि त्याचबरोबर रोहिणीला खूप आनंद झालेला असतो. इथे सोहम चक्कर येऊन पडायला लागलेला असतो, पण या दोघींना त्यांचा आनंद साजरा करायचा असतो. सोहमला काहीच कळत नसतं, त्याने अक्षरशः डोकं धरलेलं असतं
आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि इकडे आता हे सगळेजण मागालेले असतात. आबा म्हणत असतात की जा तिच्याकडे, पहा नक्की काय झालेलं आहे, असं म्हणत आबांनी सांगितलेलं असतं. आणि मग सगळेजण तिच्या मागं आलेले असतात. रजनी म्हणत असते की असं नको करू, एवढा तडकाफडकी हा निर्णय नको घेऊस अनामिका. पण अनामिका ऐकायलाच तयार नसते. अनामिका म्हणत असते की तुम्ही कुठल्या तोंडाने मला सांगताय, बघितलंय ना तुमच्या मुलाने काय गुण उधळलेले आहेत, आणि तुम्ही मला सांगत आहात की मी हा निर्णय घ्यायला नकोय. तुम्हाला कळतंय का आई तुम्ही काय बोलताय ते? तेव्हा सरोजसुद्धा तिथं असते. सरोज म्हणत असते की आपण बोलून बघूया, परिस्थिती सांभाळूया. अनामिका आता सगळ्यांवर ओरडत असते, सगळ्यांवर चिडचिड करत असते की नाही, हे जे काय झालेलं आहे या सगळ्याला दोषी फक्त आणि फक्त ती इकडे सोहमला ठरवत असते. तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे की काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडत आहे त्या सगळ्याला जबाबदार कोण, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या आहेत तेव्हा मात्र इकडे आता अद्वैत तिला समजवत असतो, पण ती मात्र ऐकायला तयार नसते. बॅग घेतलेली आहे आणि बॅग घेऊन निघायलाच लागलेली असते की मला राहायचंच नाही. इकडे सोहम मात्र सोफ्यावर पडलेला असतो. तेव्हा अनामिका म्हणत असते की का राहू मी इथे, मला सांग ना अद्वैत दादा, तू मागच्या वेळेसही मला बोललेला होता, पण काय उपयोग झाला या सगळ्याचा, बघितलं ना, ऐकलं का सोहमने तुझं? खरं तर अद्वैतचं सोहम सगळं ऐकत होता, पण याच अनामिकाने कांड केलेला असतो आणि हे सगळं घडलेलं असतं. कारण सोहमने सकाळीच अद्वैतला शब्द दिलेला होता, दादा माझ्याकडनं चूक झालेली आहे, मला वाटलं होतं फक्त त्या पद्धतीने गोष्टी घडल्या नाहीत म्हणून माझा रागराग झालेला होता, असं त्याने सांगितलेलं होतं. आणि तरीही आज ही अनामिका जी आहे ती अशा पद्धतीने वागत आहे आणि अशा पद्धतीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेत आहे. आणि तिला जराही लाज वाटत नाही की आपल्यामुळं घरातलं वातावरण बिघडतंय. या कोणत्याच गोष्टीची जाणीव तिला नाही आहे. तिला फक्त एवढंच पडलेलं आहे की बस मला माझा स्वार्थ, मी आणि माझं, एवढंच ती विचार करत आहे. तिला जराही वाटत नाही आहे की आपल्यामुळं घरातलं वातावरण काय होतं आहे. इकडे अद्वैत मात्र स्वतःला त्रास करून घ्यायला लागलेला आहे. अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी खरेला तोंड कसं दाखवू. आबा म्हणतात की काय झालंय, माझ्यानंतरच्या या पिढीतल्या प्रत्येकाचा संसार मोडलेला आहे. या घरातल्या सगळ्यांचा, प्रदीप आणि सरोज दोघंही वेगळे झालेले आहेत. त्याचबरोबर इकडे श्रीकांत आणि त्याचबरोबर रजनी दोघंही एकत्र राहत असले तरीही त्या दोघांचाही संसार चालू नाही आहे. आणि हे सगळं जेव्हा आबांच्या लक्षात येत असतं तेव्हा आबांना त्रास होऊ लागलेला असतो. आबा म्हणत असतात की काय आहे, आबा झोपलेले जागे होतात, नाही मला गेलं पाहिजे, मला झोपून चालणार नाही आहे, माझ्या लेकरांसाठी, माझ्या मुलाबाळांसाठी मला स्वतःला पोहोचलं पाहिजे तिथं, असं म्हणत आबा निघालेले असतात. अमावस्येची रात्र आहे आणि आबांच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की नाही, काहीही झालं तरीही आत्ता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने चालू असतात. त्यामुळं आबा त्याच गोष्टींचा विचार करायला लागलेले असतात. इकडे आबा रात्रीचे उठतात, तो नारळ आणि तो धागा घेतात आणि निघालेले असतात. तेव्हा तिथे दारात असते ती म्हणजे रोहिणी, आणि रोहिणी हे सगळं पाहत असते. पण तिला मात्र जराही वाटत नाही आहे की आपले आबा एवढ्या अंधाऱ्या रात्री कुठं चाललेत, आपण त्यांची काळजी केली पाहिजे, हे सुद्धा तिच्या डोक्यात येत नाही. ती म्हणते की डॅड बरोबर तो नारळ घेऊन निघालेले आहेत, जाईना का कुठे गेले तरी मला काय फरक पडतोय, कारण मी माझ्या मनाप्रमाणे वागणार आहे, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि ती म्हणत असते की डॅड जरी बाहेर गेले तरी मला काहीच फरक पडत नाही आहे, कारण डॅडनी काही का करेना आणि तो नारळ जो आहे तो मी बदललेला आहे, त्यामुळं या नारळाचा काहीच उपयोग होणार नाही, असं सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आबा जात असताना अचानक त्यांचा तोल जातो आणि आबा खाली पडतात. जेव्हा आबा खाली पडतात तेव्हा मात्र इकडे आबा ज्या पद्धतीने पडलेले असतात तेव्हा मात्र त्यांच्या हातातला तो नारळ निसटतो आणि नेमकं रोहिणीने तो नारळ जिथे टाकलेला असतो त्या ठिकाणी तो जो नारळ आहे निसटलेला तो जाऊन पडतो. तेव्हा मात्र इकडे आबा विचार करत असतात आणि आबा मात्र आता तो नारळ घेतात आणि बरोबर रोहिणीने जो टाकलेला नारळ असतो तो नारळ आबांना मिळतो. म्हणजे बरोबर जो खरा नारळ होता, मिळायला जो हवा होता तो नारळ मिळतो. आबा तो नारळ घेतात आणि मंदिरात जातात, देवीचा तिथे नामस्मरण करू लागतात आणि देवीसाठी ते प्रार्थनासुद्धा करत असतात. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे आबांनी ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करण्याचा प्रयत्न केलेला असतो, एवढे वयस्कर असूनही ते सगळं घरासाठी करत असतात. आणि तेव्हा मात्र उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत असतात
त्याच वेळी आबांच्या समोर जो प्रश्न उभा राहिलेला असतो, आबांच्या समोर जे काही असतं, त्यामुळं हे सगळं आबांना खरं तर धक्कादायक असतं. आबांना कळत नाही आहे की या सगळ्यातून काय करायचं आहे. तिथे जोगतीन आलेली आहे आणि जोगतिनीने मात्र आता या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. जोगतिनीने सर्वांच्या समोर तिथे आबांना सांगितलेलं आहे की हा नारळ पुरल्याने काहीही होणार नाही. त्यामुळं आता आबा त्याचबरोबर सगळेजण पाहत राहतात आणि मग अद्वैतला तिथं आबांनी ओरडलेला जो आवाज असतो तो अद्वैतपर्यंत पोहोचलेला असतो. आणि जेव्हा आबा तिथं आलेले आहेत आणि आबांच्या पाठीमागं अद्वैतही तिथं पोहोचलेला असतो, तेव्हा मात्र गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या असतात. आणि मग हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा आबांच्या आणि अद्वैतच्या समोर त्या जोगतिनीने सांगितलेलं आहे की त्या शापाचे परिणाम दिसू लागलेले आहेत आणि शापाचे परिणाम इतके झालेले असतात की आता यांना कळतही नसतं आणि म्हणत असते की आता पुढे याच्यापेक्षाही कठोर असं पाहायला मिळणार आहे. हे सगळं घडत असतं. तर यासाठी आता नक्की काय होणार आहे ते आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. आबांची तपश्चर्या जी आहे, आबा जे काय करत आहेत ते कशा पद्धतीने सॉल्व्ह होईल ते आपण पुढे पाहूया. तर त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.